कोरोची कुमार शाळेच्या 1991-1992च्या बॅचची तब्बल 33 वर्षानंतर भरली शाळा. गेट टुगेदरमुळे आठवणींना उजाळा. कोरोची कुमार कन्या विद्या मंदिर या शाळेतील 1991-1992च्या 7वीच्या बॅचने तब्बल 33 वर्षानंतर पुन्हा एक दिवस शाळेचा अनुभवला. अगदी शाळेची घंटा वाजून शाळा भरवल्यापासून ते अगदी शाळेची प्रार्थनापासून राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ते थेट वर्गातील धुमशानपर्यंत या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण आणि शाळेत असताना केलेल्या मौजमजा पुन्हा एकदा अनुभवल्या. सर्वात प्रथम आपल्या गुरुवर्यांना वाजत गाजत मराठमोळी शान फेटे बांधून फुले उधळत शाळेमध्ये गुरुवर्यांचे स्वागत करण्यात आले व त्याचबरोबर गुरुवर्यांना औक्षण करून आणि फुले उधळून त्यांचे स्वागत केले. शाळेच्या आवारात पुन्हा एकदा 33 वर्षानंतरच्या माजी विद्यार्थ्यामुळे फुलून गेला होता आणि त्यातच शाळेची घंटा वाजली. हा आवाज ऐकण्यासाठी गेले कित्येक वर्षाची प्रतीक्षा होती ती पूर्ण झाल्यासारखे सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. शिक्षकांच्या सोबत सर्वच विद्यार्थी प्रार्थनेच्या ठिकाणी गोळ्या झाले व सर्वच जण एका रांगेत उभे राहिले आणि सावधान विश्राम सुरू झाले. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रार्थना आणि प्रतिज्ञा झाले आणि पुन्हा 33 वर्षानंतर शाळा भरली आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा स्वागत गीत गाऊन करण्यात आले. आपल्या आवाजाने या स्वागत गीताने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर 23 मे रोजी निष्पाप लोकांना काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व विद्यार्थ्यांमध्ये प्रकाश पाटील, वनिता कांबळे, तानाजी कोरवी तसेच गुरुवर्यामध्ये नेमिनाथ शेटे सर, अण्णासो सासने सर, राजसाहेब हरोडे सर, गणपती मोरे सर, शिवलिंग मुंगळे सर यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर वैशाली शिंदे राऊत यांनी लिहिलेल्या कवितामुळे पुन्हा आठवणी ताज्या झाल्या होत्या. कविता ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर शारदा देवीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून वंदन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला व शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग याची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा त्या वर्गात बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणून अशा स्नेह संमेलनाचे आयोजन पुन्हा पुन्हा करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली व माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर गुरुवर्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व आपल्याही आठवणींना उजाळा दिला. तेव्हाचे झालेले किस्से सांगताना शिक्षकही भावुक झाले होते. त्यानंतर शिक्षकांना फेटा बांधून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून 50कडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहात एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटलो आहोत, त्यामुळे पुन्हा पहिल्याच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या व शिक्षकांच्या सह व मित्रमैत्रिणींच्या बरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. कारण तेव्हाच्या काळी सेल्फी नावाची चीजच नव्हती. पण आता तो मोह आवरला नाही व गळाभेट घेऊन आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर बहारदार नृत्य करून सर्वच माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी झिंगाट व आपके आ जाने से या गाण्यावर मग सारेच जण ठेका धरत एकत्र झाले. तब्बल 33 वर्षानंतर भरलेल्या वर्गाची तेथेच मधली सुट्टी झाली. त्यानंतर शेवटचे तासही खेळण्यात बागडण्यात गेले व पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत शाळेचा तो एक अनोखा दिवस सरला होता. तर या कार्यक्रमासाठी अभिनंदन पाटील, संतोष भोरे, साहेबलाल शेख, उत्तम नल्लवडे, शशिकांत पाटील, अयुब संधी, डॉक्टर सुनील पाटील, आनंदा सूर्यवंशी यासह माजी विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शिंदे राऊत यांनी केले. तर शेवटी आभार अश्विनी यड्रावे यांनी मानले.
आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.